गृहिणी आहे, जी हाऊसवाईफ आहे, तर तिचा सोप्यातला सोप्या प्रश्न जो रोज तिला पडतो की बाबा आज जेवायला काय बनवू. करेक्ट. सो तो पण प्रश्न एआय सॉल्व्ह करू शकतो. सगळ्यात मोठं आणि इम्पॉर्टंट जे आहे ते म्हणजे एआय वेळ वाचवतो. सो मी असं म्हणेल की एआय जो आहे तो या मॉडर्न काळातला जिनी आहे. सो आपण जे अल्लादीन आणि जिनी जे म्हणतो, सो हा एक डिजिटल जिनी आहे असं माझं हे वैयक्तिक मत आहे. बरोबर. तो म्हणेल हा कुत्रा आहे. सो एआय पण तेच करतं. सो चॅट जीपीटीच्या खाली जर तुम्ही बघाल तर इथे एक लाईन लिहिलेली आहे की चॅट जीपीटी कॅन मेक मिस्टेक्स. मे बी काही ट्रॅफिकच्या समस्यावर काही जर का चांगला तोडगा निघेल तर आपल्या पुण्याला तर खूप फायदा होईल त्याचा. तर ते एक होऊ शकतं फ्युचर एनहान्समेंट मध्ये. एआय शाप एका वरदान आहे आपल्यासाठी. एआय वरदान आहे, पण ते तुम्ही कसं वापरतात त्याच्यावर आहे. नमस्कार, मी प्रदीप देशपांडे स्वागत करतो तुमचं मार्गप्पाच्या आपल्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजच्या पॉडकास्टमध्ये आपले अतिथी आहेत 18 वर्षाचा अनुभव असलेले IT व्यावसायिक आणि प्रशिक्षक. IT क्षेत्रात 15 वर्ष आणि 3 वर्ष MIT BKC इंजिनिअरिंग कॉलेज नाशिकमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले आहे. ते एज्युकेटर्स या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटद्वारे 12 वर्षापासून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत आणि नाशिक, पुणे, संभाजीनगर, मुंबई येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सेशन्स घेतात. पायथॉन, जावा, C++, OOP, डेटा स्ट्रक्चर्स, AI, एजंटिक AI तसेच सॉफ्ट स्किल्स ही त्यांची एक्सपर्टीज. ते नाशिक सीडॅकला देखील ॲज अ ट्रेनर म्हणून सेशन्स घेतात. ते प्रेझेंटली कनका सॉफ्टवेअर या IT कंपनीमध्ये ॲज अ डिलिव्हरी लीड म्हणून कार्यरत आहेत. आज ते तंत्रज्ञान, AI चे भविष्य आणि त्याच्या प्रवासाबद्दल आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर स्वागत करूया स्वप्नील कुलकर्णी यांचे. AI म्हणजे नेमकं काय आणि AIचा जन्म कधी झाला? सो बेसिकली आपण काय करूया की एकदम सिम्पल साधं ठेवूया, म्हणजे एखाद्या कॉमन मॅनला पण समजेल की एआय म्हणजे काय. हो, सगळ्यांना कळलं पाहिजे. सो एआय मी जसं बघतो की एआय इज अ सिम्पल मशीन जे काही टास्क परफॉर्म करतं आणि ते टास्क परफॉर्म करून एक तुम्हाला डिसिजन देतं. सो ते टास्क परफॉर्म करताना काय करतं तर डेटा कलेक्ट करतं, तो डेटा अनालाइज केला जातो आणि बेस्ड ऑन द डेटा ते काही डिसिजन तुम्हाला देतं. बरोबर. सो ते एक ह्युमन ब्रेन सारखं मिमिक करतं, पण ते ह्युमन ब्रेन नाहीये, राईट. सो एक सिम्पल एक्झाम्पल जर का घेतला आपण तर एक लहान मुलगा आहे समजा की ज्याला अॅनिमल्स पण माहिती नाहीत आणि तुम्ही त्याला एक 10-15 फोटो दाखवले की हा डॉग आहे, हा डॉग आहे, हा पण डॉग आहे, हा पण डॉग, असे 10-15 फोटो दाखवले आणि त्या मुलाला तुम्ही कुठे फिरायला घेऊन गेले तर त्याला जेव्हा रस्त्यामध्ये ऍक्च्युअल कुत्रा दिसतो तर तो म्हणतो की बाबा कुत्रा, डॉग. मग त्याने काय केलं, त्यांनी त्या फोटो जे काही बघितले तो डेटा कलेक्ट केला, त्याच्या ब्रेन मध्ये तो स्टोअर झाला आणि तो अनालाइज करून त्यांनी सांगितलं की बाबा हा डॉग आहे. बरोबर. एआय तेच करतं. सो तुम्ही जर का चॅट जीपीटी बघाल तर चॅट जीपीटी मध्ये पण तेच केलं जातं की डेटा जे काही कलेक्टेड आहे तो अनालाइज करून तुमच्या प्रश्नावरती उत्तर तुम्हाला मिळतात. आता त्याच मुलाला तुम्ही जर का एखाद्या झू मध्ये नेलं आणि तिथे त्याला तुम्ही लांडगा दाखवला, कोल्हा दाखवला, सो तो काय म्हणणार आहे हा कुत्रा आहे. का? कारण त्याला अजून लांडगा माहित नाही, त्याला अजून कोल्हा माहित नाही. बरोबर. तो म्हणेल हा कुत्रा आहे. सो एआय पण तेच करतं. सो चॅट जीपीटीच्या खाली जर का तुम्ही बघाल तर इथे एक लाईन लिहिलेली आहे की चॅट जीपीटी कॅन मेक मिस्टेक्स. बरोबर. सो सेम लाईक ह्युमन. सो त्या मुलाला कुत्राच माहिती आहे, त्याला लांडगा कोल्हा माहिती नाही, तो त्याला कुत्राच म्हणणार आहे. त्याला आपल्याला योग्य प्रॉम्प्ट द्यायला लागतं. त्याला योग्य प्रॉम्प्ट द्यायला लागतं. ऍब्सोल्युटली राईट. ओके. आणि सो चॅट जीपीटी मुळे काय झालं की एआय खूप फेमस झालं. का? कारण की आपण चॅट जीपीटी बघतो, आपण इंटरॅक्ट करतो, आपण त्याशी कम्युनिकेट करतो, आपल्याला राईट आन्सर्स मिळतात, आपली कामं फास्ट होतात, म्हणून आता खूप सारा बूम आला. लोकांना कळायला लागलं एआयचं बबल आपण त्याला म्हणतो. पण एआय खूप जुना आहे. म्हणजे इफ यू आस्क मी ना, नोईंग अननोईंगली आपण सगळे खूप एआय वापरत होतो आधी पण. सो त्यामध्ये जसे प्रकार म्हटले जातील तर विजनरी एआय आहे किंवा स्पीच एआय आहे, रेकमेंडेशन एआय. म्हणजे काय त्याने मी सांगतो. सो विजन एआय म्हणजे काय की जसे आता ऑटो ड्रिव्हन कार्स होते किंवा तुम्ही फोन अनलॉक करता, तुमच्या फेस रेकग्नेशन, ते पण एआय. पण आपल्याला माहित नाही ते आपण एआय वापरतोय. सो ते झालं विजनरी एआय.
स्पीच ए आय मध्ये तुमचं एलेक्सा आहे, सिरी आहे, हा. राईट? किंवा मी आता व्हॉट्सअप मध्ये मला जर का काही लिहायचं असेल पटकन मराठीमध्ये, तर मी वेलांटी, उकार, काना मात्र तिथे देण्यापेक्षा मी काय करतो, व्हॉइस टू टेक्स्ट. राईट. दॅट इज ऑल्सो एआय. दॅट इज ऑल्सो ए आय. सो नोईंग अननोईंगली आपण हे सगळं ए आय वापरलं. अजून रेकमेंडेशन ए आय मध्ये काय होतं की आपण नेटफ्लिक्स बघतोय, मी 4-5 पिक्चर बघितले, तर नेटफ्लिक्स काय करतं, मला रेकमेंड करायला सुरुवात करतं. व्हॉट नेक्स्ट, माझ्या आवडी काय आपल्या आवडी आणि त्यातनं मला पुढे काय बघायला आवडेल. राईट राईट. अजून मी जर का एखादी शॉपिंग करतोय, अमेझॉन काय करतं की माझी प्रिव्हियस शॉपिंग काय होती, माझ्या लाइकिंग्स काय आहेत, तसे ते आणि analyze हा करून. माणूस काय घेऊ शकतो याच्यावर अनालाइज करून तेच ते मला दाखवतात. फ्युचर प्रेडिक्शन पण दाखवतात की मी अजून काय घेतलं पाहिजे किंवा मी काय घेऊ शकतो. बरोबर. राईट. सो हे रेकमेंडेशन. सो कळत ना कळत आपण हे ए आय वापरत होतो. ओके. सो आता हा बूम आला, पण अदरवाईज एआय खूप म्हातारा आहे म्हणजे तसं. हा तसं पाहिजे तर आपल्याला आपण वापरत होतो कळत ना कळत, बरंच जुनं आहे. ओके. आपल्या मते एआय ने मानवजातीला दिलेली सर्वात मोठी देणगी कोणती? सगळ्यात मोठं आणि इम्पॉर्टंट जे आहे ते म्हणजे ए आय वेळ वाचवतो. सो मी असं म्हणेल की ए आय जो आहे तो या मॉडर्न काळातला जिनी आहे. सो आपण जे अल्लादीन आणि जिनी जे म्हणतो, सो हा एक डिजिटल जिनी आहे, असं माझं हे वैयक्तिक मत आहे. ओके. सो जसं आपण जिनीला काही विश देतो आणि तो जिनी त्याप्रमाणे आपले विशेष फुलफिल करतो, बरोबर. तसं आपण इथे ए आय ला रिक्वेस्ट देतो आणि त्या रिक्वेस्ट बेस तो आपली त्या रिक्वेस्ट फुलफिल करतो. ओके. मग त्या रिक्वेस्ट काय काय असू शकतात. सो मी त्याला एक 200 पानाचं वर्ड डॉक्युमेंट देऊ शकतो, पीडीएफ देऊ शकतो आणि सांगू शकतो की मला वेळ नाहीये वाचायला, सो तू मला हे समराईज करून सांग काय. ऑन द सिमिलर लाईन्स मी तर एखादा 3 तासाचा व्हिडिओ देईल, एखादा रटाळ व्हिडिओ आहे आणि मला अजिबात इच्छा नाही बघायची, मला वेळ पण नाही बघायचा, पण मला त्यातले की पॉइंट्स पाहिजेत. ओके. सो मी तो व्हिडिओ मी त्याला दिला आणि सांगेल की बाबा मला फक्त त्याच्यातले हायलाइट्स दे काढून. सो विदाउट वेस्टिंग 3 hours ऑफ माय लाईफ मी ते की पॉइंट्स 5 मिनिटात वाचेल आणि माझ्या पुढच्या कामाला जाऊ शकतो. अजून काय मी करू शकतो, तर मी त्याकडनं माझ्या प्रेझेंटेशनसाठी मी म्हणतो की मला पीपीटी करून दे, त्यानंतर एखाद्या रिसर्चचं डॉक्युमेंट मला करून दे. त्याच्यानंतर एखादा टॉपिक मला समजत नाहीये, मी भरपूर अभ्यास केला पण नाही कळत आहे, तर मी त्याला सांगू शकतो की मला हे सोप्या पद्धतीने एक्सप्लेन कर, मला रिअल लाईफ एक्झाम्पल्स दे. राईट. असं मी बरंच काही करू शकतो. मी त्याला कविता लिहायला सांगू शकतो, मी त्याला वाटेल ते म्हणजे जे प्रॉम्प्ट मी तर देईल त्या प्रॉम्प्टला तो रिक्वेस्ट करणार. सो ऍज यू सेड राईटली ना की ते प्रॉम्प्ट पण तेवढेच चांगले पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी जर का सांगितलं की माझ्या वाईफ वरती एखादी पोएम लिही, एखादी कविता कर माझ्या बायकोवर, आणि असं जनरिक लिहिलं. ओके. आता त्यांनी त्या पोएम मध्ये असं लिहिलं की लांब केस, गोरी मुलगी, आणि माझी बायको जर का सावळी आणि शॉर्ट केस असतील तर तसं आपल्याला प्रॉम्प्ट करायला लागेल. आणि मी तसंच जर का न बघता ती पोएम बायकोला पाठवली की मी आज त्यासाठी छान सुंदर हे केली पोएम, बरोबर आहे, मार खाईल मी करतो. हो बरोबर. डेफिनेटली. सो एआयचं आउटपुट हे तुम्ही कधी पण चेक केलं पाहिजे. बरोबर. विदाउट चेकिंग ते पाठवलं नाही पाहिजे आणि प्रॉम्प्ट इतके स्पेसिफिक पाहिजे की ज्याने तुमचं आन्सर पण तेवढं छान येईल. सो तो जरी तुमचा जिनी असला तरी त्या जिनीला तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप सांगायचं. अजून एक एक्झाम्पल सांगतो की जर का मी म्हटलं की इंडियावरती एक पेज मला दे लिहून, एक ब्रीफ, तर तो खूप जनरिक लिहून देईल. पण मला जर का इंडियन इकॉनॉमी बद्दल हवा असेल तर मी ते लिहिल, मला इंडियन इकॉनॉमी बद्दल दे, तर मग तो तुम्हाला एक ब्रीफ समरी ऑफ इंडियन इकॉनॉमी देईल. बरोबर. अजूनही त्यामध्ये तुम्हाला कंटेंट जर का सुधारायचे असतील तर तुम्ही त्या एआय ला सांगा की बाबा रे तू एक खूप मोठा इकॉनॉमिस्ट आहेस आणि तुझा खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि तू आता मला इंडियन इकॉनॉमीवरती एक पेज नोट्स दे किंवा एक पेज ब्रीफिंग दे. तर ते आधीचं ब्रीफिंग आणि या ब्रीफिंग मध्ये जमीन आसमानचा फरक असेल, कारण त्याला तुम्ही म्हटलं की तू अज्युम कर की तू एक मोठा इकॉनॉमिस्ट आहेस आणि तुझा एक्सपिरियन्स आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला त्याचं मदत होते खूप. ओके. ओके. आरोग्य, शिक्षण, कृषी व उद्योग क्षेत्रात एआय कशा प्रकारे परिवर्तन घडवत आहे? चांगला प्रश्न आहे. म्हणजे बऱ्याच प्रकारे चेंज होणार आहे आणि आहे सुद्धा आता. जसं आता हेल्थ म्हणाल तर हेल्थमध्ये पण आता जसं आपण सिटी स्कॅन करतो, MRI करतो, एक्सरेज काढतो, काय होतं की डॉक्टर ते बघतात आणि त्यांच्या अनालिसिसवरनं आपण पुढे जे काही ट्रीटमेंट घेतो. सो ही जी मधली स्टेप आहे की ते बघून अनालिसिस करणं, सो ती मे बी बऱ्यापैकी एआय
इथून पुढे नक्की करेल की जेणेकरून अनालिसिस व्हायला सोपं जाईल. किंवा जे काही ह्युमन एरर्स असतात, एखाद्याच डॉक्टरकडनं काही मिसआउट होऊ शकतं, पण ह्या AI थ्रू आपण जे काही स्कॅनिंग करू किंवा ते जे स्कॅन झालेले MRIs आहेत, CT स्कॅन आहेत, ते AI ला दिले तर तो बऱ्यापैकी पटकन त्यातनं अनालिसिस करून सांगू शकेल की काय प्रॉब्लेम आहे. परफेक्ट 100% परफेक्शन. करेक्ट. किंवा डिझीज पण लवकर डिटेक्ट व्हायला मदत होईल, जसं कॅन्सर आहे किंवा डायबिटीज आहे. सो AIच्या मदतीने पटकन डिटेक्ट होऊन त्याच्यावरती ट्रीटमेंट पटकन फास्ट होऊ शकतं. आता जसं कॅन्सर आहे की पटकन डिटेक्ट झाला तर लवकर त्याच्यावरती ट्रीटमेंट होऊन ते क्युअर होऊ शकतं. बरोबर. सो त्या ह्याच्यात खूप AIचा मोठा रोल होईल इथून पुढे. ओके ओके. एज्युकेशन क्षेत्रामध्ये जर का म्हणाल तर बऱ्यापैकी AI ट्युटर्स आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या पेसनी शिकू शकतात. तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्ही शिकू शकतात. बरोबर. तुम्ही तुमचं लेवल ऑफ एक्सपर्टीज पण सेट करू शकता. आता जसं ड्युओलिंगो ॲप आहे की जिथे मी माझी लेवल सेट करतो, माझा पेस मी स्वतः सेट करतो आणि त्याप्रमाणे माझी ट्रेनिंग्स वर्कआउट होतात. सो या पद्धतीने एज्युकेशन क्षेत्रात पण मदत होऊ शकते. आणि कृषीमध्ये वगैरे? कृषीमध्ये पण जर का बघायला गेले तर सॅटेलाइटचे पिक्चर्स आहेत, वेदर फोरकास्ट आहे. त्यांनी शेतकऱ्यांना कळेल की समजा वादळ येणार आहे किंवा काही पाऊस पडणार आहे तर काय तुम्ही त्याचं हे घेतलं पाहिजे किंवा कुठलं फर्टिलायझर वापरलं पाहिजे. त्यानंतर तुमचे ॲटमॉस्फिअर कसं आहे, तुमचं क्लायमेट कसं आहे, तर कुठलं पीक तुम्ही घ्याल, हे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहिती आहे आज, पण तरी त्यामध्ये अजून चांगल्या पद्धतीने सुधारणा होतील. ओके ओके. विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी AI किती उपयुक्त ठरू शकतं आणि वास्तविक उदाहरणं पण त्याची काय सांगता येतील का तुम्हाला? सो आता विद्यार्थ्यांसाठी तर इथं गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे तुम्ही आणि मी जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा असं इंटरनेट पण नव्हतं. सो आता हे नेक्स्ट जेन म्हणजे इंटरनेटचंही पुढचं व्हर्जन म्हणता येईल की जेणेकरून इन्फॉर्मेशन ॲट अ फिंगर टिप्स आहे. बरोबर. सो स्टुडंट्सला जसं मी आधी पण म्हटलं की एखादा टॉपिक जर का नाही समजला तर तो व्हेरियस वेजने त्यांना समजून घ्यायला खूप हेल्प होते. त्यानंतर जे काही रिपिटेटिव्ह टास्क आहेत, काही डॉक्युमेंटेशन त्यांना करायचे असेल कुठल्या प्रोजेक्टचे, तर ते AI थ्रू ते करू शकतात. सो हे झालं स्टुडंट्सचं की स्टुडंट्सला भरपूरची मदत होईल. त्याच्यानंतर अजून आहे की नुसतं स्टुडंट्सच नाही तर बाकीचे पण लेट्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रोल आहे, काही ऑफिशियल काम आहे जिथे मेल्स पाठवणं आहे, मेल्स चेक करणं आहे, काही डॉक्युमेंटेशन करणं आहे, तर तिथे पण तुम्हाला AIची बरीच मदत होते. रिसर्चच्या कामामध्ये पण की तो जो माणूस आहे त्यांनी फक्त ते रिसर्चवरच फोकस करणं आणि बाकीचे जे काही सब टास्क आहेत, काही सर्च करणं असेल, काही इमेज जनरेट करणं असेल, सो त्या गोष्टी तुम्ही AI थ्रू नक्कीच करू शकतात आणि तुम्ही तुमच्या मेन कोर याच्यावरती फोकस तुम्ही करू शकता. सो हा एक खूप मोठा फायदा होतो. AI मुळे कामाचा वेग आणि कार्यक्षमता कशी वाढते, याचे दीर्घकालीन आर्थिक फायदे काय असतील? सो आपण स्टुडंट्स आता बोललो, त्यानंतर आपण म्हणलं की R&D साठी काय. सो हे तर खूपच झालं, पण जी आता गृहिणी आहे, जी हाऊसवाईफ आहे, तर तिचा सोप्यातला सोप्या प्रश्न जो रोज तिला पडतो की बाबा आज जेवायला काय बनवू, करेक्ट. सो तो पण प्रश्न AI सॉल्व्ह करू शकतो. सो इफ शी गिव्स की माझ्याकडे हे कंटेंट आहेत आणि इतके लोक आहेत तर मी आज काय बनवू. सो देर आर ऍक्च्युली वेबसाईट्स आणि ऍप्स आहेत त्याच्यावर, पण तिने जरी ChatGPT वर लिहिलं तरी ChatGPT कॅन गिव्ह हर n नंबर ऑफ लिस्ट की बाबा तू आज काय करू शकतेस. क्या बात आहे. त्यानं तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर तुम्ही पण स्वतःसाठी काही डिशेस किंवा डाएट फॉलो करू शकतात. तुम्ही जिम नसाल जर का लावणार तर तुम्ही तुमचं हेल्थ सगळं चार्ट द्या आणि त्याला सांगा की मला एक डाएट प्लॅन करून दे किंवा मी काय एक्सरसाइज करू ते दे. ती पण एक तुम्हाला लिस्ट चांगली तो पटकन काढू देऊ शकतो. ओके ओके. नॉट ओनली दिस, तुम्ही जर का काही ट्रॅव्हल प्लॅन करताय, ओके, विथ सम मनी, ओके, काही बजेट असतं प्रत्येकाचं, तर त्या बजेटमध्ये तुम्ही जरा म्हटलं की समर वेकेशन आहे आणि इतकं माझं बजेट आहे आणि 4 लोक आहे तर मी कुठे जाऊ शकतो. सो तो आधी लोकेशन पूर्ण येतो काढून आणि मग त्यानंतर तुम्ही म्हटलं की नाही मला इटरनरी दे पूर्ण डिटेलमध्ये, कुठे काय स्टे, किती हे करू शकतो. पूर्ण तुम्हाला ते जसं एखादा तुम्हाला विना वर्ल्ड किंवा केसरी किंवा कुठलीही एखादी ट्रॅव्हल एजन्सी तुम्हाला तुम्हाला खर्च सगळं तुम्हाला त्या तुमच्या बजेटानुसार ते तुम्हाला पूर्ण सजेस्ट करून देतो. ओके, क्या बात. पण अगेन प्रॉम्प्ट तुमचा तसा पाहिजे. तुम्ही त्याला सांगायला पाहिजे की तू एक मोठा ट्रॅव्हलर आहे, तुझी ट्रॅव्हलिंग कंपनी आहे आणि तुला चांगला एक्सपिरियन्स आहे आणि मग तुम्हाला हे करून दे. सो दॅट्स अ डिफरंट बॉलगेम. तर तो तुम्हाला पूर्ण तसा प्लॅन करून देतो. हा, म्हणजे बेसिक आपण लक्षात ठेवायचं की आपण आपल्या मुलांना जसं शिकवतो लहानपणी
करेक्ट. तसं त्याला एव्हरी टाइम शिकवायचंय बस हा, म्हणजे तसं तर तुमचं आहे की मार गप्पा, तर तुम्ही त्याच्याशी ऍक्च्युअली गप्पा मारल्या पाहिजे. हा. तुम्ही त्याला ट्रेन केलं पाहिजे, तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे, तुम्ही त्याला डिफरंट रोल्स मध्ये टाकलं पाहिजे ऍज पर युअर आस्क युअर, बरोबर. आणि मग त्याप्रमाणे तू उत्तर दे. यामध्ये कामाचा वेग आणि कार्यक्षमता कशी वाढते, याचे दीर्घकालीन आर्थिक फायदे काय असतील? सो बट ऑब्वियसली आता जसं मी म्हटलं की काही रिपिटेटिव्ह टास्क असतात, काही रुटीन टास्क आहेत की जे मी रोज करतो, पण माझ्यापेक्षा AI फास्ट करू शकतो, माझ्यापेक्षा कम्प्युटर फास्ट करू शकतो. आता लेट्स से की बँकिंग सेक्टरमध्ये की काय आहे की लोन प्रोसेस आहे किंवा KYC आहे, त्या काय झालं एक रुटीन टास्क आहे, त्यामध्ये ह्युमनचं इंटरव्हेन्शन खूप कमी जरी केलं तरी चालणार आहे. सो असे टास्क हे फास्ट AI नक्कीच करू शकतो. सो मग याच्या व्यतिरिक्त काय, तर मग अजून त्यांचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन असेल, जे तुम्ही एक माणूस ठेवून ते करता, तर ते पण जास्त पद्धतीने AI चांगलं करू शकतं की त्या माणसाची अप्रोप्रिएट माहिती आणून तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतं. ओके. आता याच्यामध्ये काय होईल की तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढणार. फ्युचर जे तुम्ही विचारलं की फायदे काय, तर फायदा आहे की तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढणार. जिथे तुम्हाला वेळ लागत होता, जिथे तुम्ही लोन अप्रुव्हल्स किंवा KYC दिवसाला जर का 10 करत होते, तर हा आकडा 100 पर्यंत दिवसाला तुम्ही नेऊ शकतात विथ हेल्प ऑफ AI, राईट. आणि ते पण ऑथेंटिक प्रॉपर होईल. ऑफकोर्स त्यामध्ये ह्युमनचं मॉनिटरिंग हे लागणारच, पण जो वेग आहे जो माणूस करू शकतो आणि एक AI करू शकतो, त्याच्यामध्ये फरक असणार. ओके. दुसरं काय होईल तर एक तर प्रोडक्टिव्हिटी तुमची वाढते, दुसरं तुम्ही कॉस्ट सेव्ह कराल. इथे तुम्हाला 10 लोक लागत होते ते आता 4 वर येईल, राईट. सो तुमची कॉस्ट सेव्ह होईल ऍज एंटरप्रेनर. तुमचा नोकऱ्या जाणार नोकऱ्या कोणाची जाणार तो आपण बघूया पुढे, मी सांगतो. पण तुमची कॉस्ट वाढते, तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि तुमचं तेच आउटपुट लवकर तुम्हाला मिळतं. ओके. AI बद्दल अनेक लोकांना भीती वाटते. तुला म्हटलं जातं की नोकऱ्या जाणार, करेक्ट. तर नोकऱ्यांवर किंवा गोपनीयतेवर, नियंत्रणावर, तर ही भीती म्हणजे कितपत योग्य आहे? टू सम एक्सटेंट हे खरं आहे, पण ते कसं आहे की जे AI ची भीती नाहीये, पण जे लोक AI ला अडॅप्ट नाही करणार, जे लोक त्यांची स्किल्स अपग्रेड नाही करणार, त्यांनी नक्कीच घाबरण्याची गोष्ट आहे. पण अदरवाईज जे लोक स्वतःला अपग्रेड करतील, अपस्किल करतील, त्यांच्यासाठी खूप युजफुल आहे. सेकंड क्वेश्चन काय होतं त्यातलाच सब क्वेश्चन? नोकऱ्यांवर लोकांना भीती वाटते की म्हणजे नोकऱ्या जाण्याची भीती आहे, किंवा मग कॉन्फिडेन्शियल काही इन्फॉर्मेशन ती लीक होऊ शकते. हा खूपच म्हणजे व्हॅलिड क्वेश्चन आहे, आणि कॉन्फिडेन्शियल गोष्टी राहणार नाही हे मात्र खरं आहे. सो दिस इज 100% ट्रू. सो आता मी हे का म्हणतो, सर आपण दैनंदिन जीवनामध्ये काय करतो की आपले काही फोटोज आहेत सोशल मीडियावरती, आपले व्हिडिओज असतात सोशल मीडियावरती, आणि मी असं आता म्हटलं की AI काय करतो की डेटा कलेक्ट करतो, त्याच्यावरनं शिकतो, अनालाइज करतो, आणि मग ते एखादी गोष्ट प्रिडिक्ट करतात. सो आपला सगळंच काही सोशल मीडियावर असतं, राईट. आपले फोटो आहेत, व्हिडिओज आहेत, त्यानंतर मी कुठल्या गोष्टी लाईक करतो, कुठल्या गोष्टीवरती मी कमेंट टाकतो, ती कमेंट काय टाकतो, कुठल्या डिसलाईक करतो, म्हणजे काय की मला काय आवडतंय काय नाही आवडतं हे सगळं डेटा तो कलेक्ट करत जातो. इव्हन आता आपण तू मगाशी सांगितलं तसं आपण काय शॉपिंग करतो, काय शॉपिंग, आपले लाईक काय डिसलाईक्स काय. करेक्ट. कुठल्या व्हिडिओवर तू किती वेळ वाया घालवतो इन द सेन्स की किती वेळ बघतो, तुझं लाइकिंग काय, राईट. सो तुम्ही ते ट्रॅव्हलचं बघताय का फायनान्सचं बघताय, आणि तुम्ही काय विचार करताय, हे सगळा डेटा तो जातो, आणि हे सगळं विदाउट कन्सर्न तुमच्या ते कलेक्ट केलं जातं. आय डोंट थिंक की कोणी याचं कन्सर्न घेतंय की मी आता साधी गोष्ट, मी एखादा फोटो जर का व्हेरिफिकेशनसाठी अपलोड केला, तर तो AI साठी वापरला जाऊ शकतो ऍज अ ट्रेनिंगसाठी, फेस डिटेक्शनसाठी. आय डोंट नो म्हणजे काय, मी अपलोड केला पण मागे काय झालं त्याच्या, माझा फोटो केला. सो ऍज यू सेड की डेटा प्रायव्हसी इज अ बिग कन्सर्न, म्हणजे डेटा हा प्रायव्हेट कितपत राहील हा आत्ता तरी सध्या कन्सर्न आहे, आणि याच्यावरती कामं सुरू आहेत. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणा किंवा अक्रॉस कंट्रीज पण रूल्स अँड रेग्युलेशन अजून तरी एवढे नाही आहेत, पण त्याच्यावर काम सुरू आहे. शक्यता आहे. ओके. या चुकीचा निर्णय घेतल्यास किंवा वापरकर्त्यास चुकीची माहिती दिल्यास त्याची जबाबदारी कोणाची? म्हणजे AI कधी कधी चुकीचे निर्णय पण घेऊ शकतो, म्हणजे मे बी नॉट, पण मग ते जर तसं कुठल्या चांगल्या म्हणजे महत्वाच्या कामात जर तसं झालं, तर मग त्यात मग चुकी कोणाची? हा पण व्हॅलिड क्वेश्चन आहे खूप. सो जसं मी आधी म्हटलं की तुम्ही जर का ChatGPT बघाल ते खालीच लिहून येते की मे गिव्ह रॉंग इन्फॉर्मेशन, आणि ते व्हॅलिड पण आहे. जसं मी म्हटलं की एक मुलाला तुम्ही जर का
ज्याला कोल्हा माहितीच नाहीये त्याला कोल्ह्याबद्दल विचारतो तो त्याला कुत्रा म्हणणार आहे. बरोबर. सो हे काय झालं, हे हॅलोसिनेशन झालं. सो एआय कधीच तुम्हाला म्हणणार नाही की मला माहिती नाही. ओके. तो काही ना काही त्यातनं काढून तुम्हाला दाखवणार. सो देर हॅज टू बी अ ह्युमन इंटरव्हेन्शन तिथे, की नाही बाबा तिथे काय तुमचं बाबांचं रोल की नाही बाळा हा कुत्रा नाही हा कोल्हा आहे. मग कोल्हा कसा वेगळ्या कुत्र्यापासून हे तुम्हाला त्याला सांगावं लागेल. ओके. आणि मग नेक्स्ट टाइम तुम्ही कोल्हा दाखवला तर तो कोल्हा बरोबर ओळखणार, प्रॉपर सांगितलं. प्रॉपर सांगेल. पण मग चुकी कोणाची? सो एआय इज नॉट अ पर्सन ॲज सच. त्यामुळे तुम्ही जरी विचारलं चॅट जीपीटीला हा क्वेश्चन तर चॅट जीपीटी पण सांगेल की एआयची अजिबात चुकी नाही याच्यात. चुकी प्रॉम्प्ट देणाऱ्याचीच आहे. चुकी प्रॉम्प्ट देणाऱ्याची, चुकी त्या ऑर्गनायझेशनची ज्यांनी तो कोड लिहिलाय आणि त्या एआय डेव्हलपरची. ओके. सो मध्यंतरी तुम्ही बघितलं असेल तर टाइम्स ऑफ इंडियाला एक आर्टिकल होतं की जिथे एक सो मी एक एक्झाम्पल देतो ज्यामध्ये एक XYZ IT फर्म आहे ज्यांनी ऑस्ट्रेलियासाठी एक वेलफेअर रिपोर्ट केला होता. ओके. सो त्या रिपोर्ट्समध्ये काही एआयनी हॅलोसिनेट करून काही लिंक्स केल्या होत्या की ज्या लिंक्स एक्झिस्टच नव्हत्या. ओके. सो ते त्यांना ते कळलं आणि त्यांनी ते चेक केल्यानंतर ते सगळं त्यांना कळलं काय काय चुका आहे त्या रिपोर्टमध्ये. सो त्यांनी चेक केलं की ती XYZ IT कंपनी जी आहे तर ते काय करताय, म्हणजे माणूस करतोय का एआय करतोय. सो आर वी पेइंग फॉर एआय और आर वी पेइंग फॉर अ ह्युमन इंटेलिजन्स. सो त्यांना मोठा फाईन लागला. त्या आय कॅनॉट टेल द नेम ऑफ द कंपनी, पण त्या कंपनीला मोठा फाईन लागला. ही न्यूज होती टाइम्स ऑफ इंडियाची. सो अशा केसेसमध्ये एआय वर काही येत नाही. सो त्या कंपनीवर ज्यांनी ते एआय वापरून जे सॉफ्टवेअर केलं ते आणि तो डेव्हलपर ज्यांनी केलं डेव्हलप ते. सो एआय विल बी सेफ इन दॅट केस. तशी काळजी घ्यायला पाहिजे. कारण एआय काही पर्सन नाही, ह्युमन नाही, त्यामुळे त्याला काही लॉ हे नाही. पण ऍज अ सेड ना की अक्रॉस कंट्रीज वर्ल्ड वाईड देर आर रेग्युलेशन्स बीन सेट नाव की काय करता येईल, कॉमनली काय करता येईल. कारण याच्यावरती एक रेस्ट्रिक्शन असणं खूप महत्वाचं झालंय. हो बरोबर आहे, कंट्रोल पाहिजे काहीतरी. पुढचा प्रश्न घेऊया. एआयच्या दुरुपयोगाचे काही वास्तविक किंवा संभाव्य धोकादायक उदाहरणे सांगता येतील का? हो नक्कीच. मागच्याच प्रश्नाची लिंक आहे हा. सो आता मध्ये परत सायबर न्यूज एक अशी होती की फेसबुकवरती एक ऍड आली होती. आपल्या फायनान्स मिनिस्टरचा व्हिडिओ होता की जिथे फॉर सम पिरियड तो एक स्कीम त्यांनी काढली आहे आणि काही लाख तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि इतके मिळतील. सो ती फेक होती. सो त्यामध्ये बरेच एका महिलेनी 33 लाख रुपये अडकवले. बापरे. सो हे म्हणजे तो फ्रॉडच झाला. फ्रॉडच येतो. 33 लाख गेले. 33 लाख गेले त्यांचे. बापरे. ओके. त्यानंतर असे बरेचसे आहेत. म्हणजे आता काही फेक व्हिडिओज असतात. म्हणजे तुमचा मुलगा जर काय अब्रॉड आहे किंवा जसे मुंबईला पुण्याला कुठे आहे शिकायला, तुमच्यापासून लांब आहे थोडक्यात, त्याच्या सोशल मीडियावरनं त्याचे रिलेटिव्ह कोण आहे, फ्रेंड्स कोण आहे, ही सगळी माहिती काढली जाते आणि त्यांना त्याच्या रूपात त्याचा व्हिडिओ आपला फोन कॉल येतो असं आपल्याला वाटतं. तुमचा मुलगा तुम्हाला सांगे बाबा मी खूप अडचण येते, मला वाटतं अर्जंट तुम्ही पैसे पाठवा. हे काय झालं, हे डीप फेक झालं. राईट. सो हे डीप फेक मध्ये काय की तुम्हाला आपला मुलगा दिसतो समोर आणि व्हिडिओ कॉल आणि तो आपला त्याचाच नंबर त्याचाच आवाज सेम तसाच दिसणार तुम्हाला. आणि मग तो तुम्हाला म्हणतो की बाबा मला पैसे पाठवा किंवा मामा मला आता पैसे पाठवा, बाबांना सांगू नको. सो आपण इन्स्टंट, कारण तो अडचणीत असतो म्हणून आपण इन्स्टंट त्यावेळेस विचार करत नाही, आपण तो पाठवून देतो. बरोबर. त्याला पैसे आपण जे काय असेल ते पाठवून देतो. तिसरं असं होतं की तुम्हाला एखादा सेलिब्रिटी असतो ज्याला तुम्ही अडॉर करता की अरे हा आपल्याला आयकॉन आहे आपला, राईट, आणि त्याचा एखादा व्हिडिओ येतो. सो आपण त्याच्या लाइकिंग मध्ये आपण ती गोष्ट विकत घेतो किंवा हे, पण तो व्हिडिओ त्यांनी केलेलाच नसतो. तो ब्रँड हेच करत नाही, पण तरी आपण त्याच्यात जातो. सो अशा वेळेस काय करावं ना की याचा तुमच्या मुलाचा फोन आला, मुलीचा फोन आला, तर त्यावेळेस तुम्ही तो फोन ऐकून घ्यायचा, कट करायचा आणि परत त्याला कॉल बॅक करायचा की बाबा असं मला हे आहे ते बरोबर आहे का. सो म्हणजे असं क्रॉस व्हेरीफाय केलं पाहिजे की इमिजिएट ऍक्शन नाही. ओके. एआय मुळे सर्जनशीलता कमी होईल का? लोक मशीनवर जास्त अवलंबून राहतील अशी भीती योग्य आहे का? सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी, राईट. येस. क्रिएटिव्हिटी कमी होईल का? तर तुम्ही जर का टोटली एआय वरती डिपेंड झालात आणि स्वतःची क्रिएटिव्हिटी संपवली तर मग कोणीच तुम्हाला वाचू नाही शकत, राईट. पण जर का एआयचा राईट यूज तुम्ही केला
तर मात्र तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी वाढवू शकता. म्हणजे कसं की लेट्स से फॉर एक्झाम्पल की मी खूप मोठा हे आहे, मी काही ड्रॉइंग काढतोय, मी कार्टूनिस्ट आहे आणि मला असं आलंय की आजकाल जे चाललंय ग्लोबली त्याच्यावरती काहीतरी कार्टून आणि मला माहितीच नाही काय ग्लोबली. मी 6 महिन्यापासून कुठेतरी बाहेर होतो किंवा आजारी होतो समजा, तर मी काय करेल की एआयचा वापर करून ग्लोबली काय न्यूज आहे सध्या, ग्लोबली काय चाललंय, मला इंडियातलं तर माहिती पण ग्लोबली मला जर का माहित नाही तर मी ती न्यूज एआय कडनं काढेल. त्याच्याकडनं पॉईंट्स घेऊ शकतो मी काय प्रकारचं कार्टून मी काढेल आणि मग ते कार्टून ऍक्च्युअली मी ड्रॉ करेल. पण जर का मी एआय कडनंच ड्रॉ करून घेतलं तर मग मी स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाडी मारून घेतो, राईट. सो त्या केसमध्ये मग कोणी तुम्हाला हेल्प नाही करू शकत की ते नाही. आणि मग आपण पण शेवटी युज टू होणार त्याचं. करेक्ट. जेणेकरून म्हणजे आपली क्रिएटिव्हिटी कमी होऊ शकते, तर ती आपणच काळजी घेतली पाहिजे. बरोबर. आणि दुसरा सब क्वेश्चन काय आहे त्याच्यातला? दुसरा सब क्वेश्चन आहे त्यातलं तेच एआय मुळे आपली हे कार्यक्षमता कमी होईल का आणि लोक मशीनवर जास्त अवलंबून होतील अशी भीती योग्य आहे का? सो डिपेंडेबिलिटी. सो लोक डिपेंडंट होतील का, तर हे मी 100% हो म्हणणार. ओके. सो आणि हे आता पण हे ट्रू आहे की लोक डिपेंडेंट झालेत. आता कसं, तर समजा प्रदीप मी तुम्हाला विचारलं की तुम्ही मागच्या 10 वर्षात कोणाला पत्र लिहिलं का? ऑफकोर्स नॉट. नाही. ऑफिशियल लेटर्स काय असतील ते असतील, पण असं मामाला, काकाला, आजीला नाही पत्र आपण आपल्या पिढीने तर पत्र, मोबाईल आल्यापासून पत्र बंदच झाले. म्हणजे काय झालं, आपण मशीन डिपेंडेंट झालो. येस. आपल्यासाठी हा मोबाईल आहे, आताच्या पिढीसाठी एआय असणार. राईट. ओके. किंवा मी तुम्हाला म्हटलं की इथून डेक्कनहून मी जर का शिवाजीनगरला जायचंय तुम्ही पायीने जाणार, म्हणजे वाय शुड आय गो? माझ्याकडे ऑप्शन्स खूप आहे, माझ्याकडे मेट्रो आहे, माझ्याकडे सायकल आहे, गाडी आहे, बस आहे. सो मशीन डिपेंडेंट मी झालो. आणि आत्ताच्या काळामध्ये काय झालं की जसं आता जिओने केलं होतं की जिओने काय केलं की नेट फ्री दिलं. सो तसं आता एआय फ्री व्हायला लागले. सो ही सवय लावणार, जसं जिओचं झालं तसं की आता मला एक फोन असं दाखवा की ज्याच्यात इंटरनेट नाहीये. आहेच ना, राईट. ऑल आर स्मार्टफोन्स. आपण पण आता पण आज पाहायला गेलं तर मशीन डिपेंडेंट आहोतच. सो पुढे काय होणार आहे तेच होणार आहे की एआय डिपेंडेंट होणार. ओके. सो कितपत आपण डिपेंड व्हायचं ते आपण ठरवायला, कुठले टास्क आपण एआय कडनं करून घ्यायचे हे टोटली आपलं. असं मी म्हटलं की क्रिएटिव्हिटी जर का मी माझी घालवली, म्हणजे मी सगळंच एआय कडनं करून, मला आज खूप छान वाटेल पण डेंजर, मेंदूचं आपलं काम करणं बंद होईल. सो त्याचा तुम्ही यूज करून घ्या. त्याला छोटे छोटे टास्क द्या. जसं मी म्हटलं की ग्लोबली काय चाललंय मला दे आणि मला हिंट दे की मी काय काय याच्यामधून कार्टून्स मी काढू शकतो. कार्टून मी काढणार, बरोबर, त्याला फिलिंग्स मी देणार, पण मी हेल्प एआयची घेणार टू गेट थिंग्स फ्रॉम इंटरनेट की काय आहे. एआयचा विकास आणि नियमन यामध्ये योग्य तो समतोल कसा साधला जाऊ शकतो? सो जर का रूल्स खूप आपण स्ट्रिक्ट लावले तर एआयचं डेव्हलपमेंट तेवढं फास्ट नाही होणार. ओके. आणि खूपच लूज सोडलं तर ते कुठल्याही एक्सटेंडला जाईल. सो वी हॅव टू डिफरन्शिएट लो रिस्क एरियाज आणि हाय रिस्क एरियाज. सो लो रिस्कला थोडंसं शिथिल रूल्स अँड रेग्युलेशन लावायचे आणि जे हाय रिस्क एरियाज आहे तिथे जसं फायनान्शियल रिलेटेड काही आहे, हेल्थ रिलेटेड काही आहे, तर तिथे तुमचे रूल्स रेग्युलेशन ही तेवढी स्ट्रॉंग पाहिजे की एआयनी काही पण डेटा किंवा चुकीची माहिती नाही दिली पाहिजे. सो ती काळजी घेतली पाहिजे. ओके. त्याच्यानंतर भारतातील आता सध्याच्या एआय संशोधन आणि उद्योगाची सध्याची स्थिती याबद्दल आपण म्हणजे हे कसं पाहता, म्हणजे व्हॉट इज युअर व्ह्यू ऑन दॅट? सो भारत जो आहे तो सध्या एआय इंजिनियर्सचं मार्केट आहे. सो बरेचसे इंजिनियर्स आपण वन ऑफ द लिडिंग इंजिनियर प्रोड्युसर्स आहोत आपण. सो अर्थात आपल्याकडे लोक आहेत, आपल्याकडे भारत सरकार बरेच सारे इनिशिएटिव्ह आता घेते. सो स्किल इंडिया नावाची वेबसाईट आहे, त्यामध्ये तुम्हाला एआय कोर्सेस मिळतील. यू कॅन गो अँड चेक दॅट. त्याच्यानंतर तुम्ही ॲज अ सेट ऑलरेडी की डेटा सेंटर्स सगळे सेट करणार आहेत. म्हणजे मी आता त्या साईट्सवरच सगळं चेक करून मी तुला सांगतोय. ओके. सो इंडियन गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह आहेत. मागच्या वर्षामध्ये म्हणजे या वर्षामध्ये 24-25 मध्ये 3000 पेक्षा जास्त स्टार्टअप्स
AI बेस्ड स्टार्टअप सुरू झालेत, हो. कारण की गव्हर्नमेंट फंडिंग आहे तुम्हाला. आणि त्यांचे टॉपिक्स हेच आहेत, हेल्थ, बेसिकली हेल्थ, त्यानंतर फायनान्स आहे, ॲग्रिकल्चर आहे. सो ह्या सगळ्या AI बेस्ड किंवा ट्युटर्स आपण म्हणतो एज्युकेशन फील्ड, त्यामध्ये पण AI बऱ्यापैकी सक्रिय होईल. सो इंडियन गव्हर्नमेंट चे चांगले चांगले इनिशिएटिव्ह आहेत, फंडिंग आहे. सो मी जे आता जे काही सांगितलं तर ते एक मिशन AI, इंडिया AI मिशन असं असं एक त्यांचं थीम आहे, Okay. ज्याच्या अंडर हे सगळं काही ते कव्हर करतात. त्यानंतर बऱ्यापैकी इंडस्ट्रीजनी पण एक्सेप्ट केलंय AI ला. म्हणजे IT इंडस्ट्री घ्या किंवा मॅन्युफॅक्चरिंग घ्या, जिथे ऑटोमेशन बऱ्यापैकी आहे. आपली एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे. सो नॅचरली म्हणजे त्यामध्ये बऱ्याचशा इंडस्ट्रीजनी पण AI ला एक्सेप्ट केलं या वर्षामध्ये. भविष्यात AI सोबत काम करणारा माणूस कसा असावा, म्हणजे त्याचं स्किल सेट वगैरे आपण कसं डिफाईन करणार? बरं, सो उपयुक्त प्रश्न आहे हा. म्हणजे सगळ्या मुलांना किंवा जे कोणी बघतील ज्यांना पॉडकास्ट करिअर करायचंय त्यांच्यासाठी. सो मला वाटतं 3 गोष्टी पाहिजे. एक ह्युमन स्किल सेट्स, त्यानंतर टेक्निकल स्किल सेट्स, आणि थर्ड इज राईट माइंडसेट. ओके. सो ह्युमन स्किल्स या अशा स्किल्स आहेत की ज्या AI कधीच रिप्लेस करणार नाही. म्हणजे तुमचं लिडरशिप झालं, कम्युनिकेशन झालं, टीमवर्क झालं, डोमेन नॉलेज झालं, तुमची काही एक्सपर्टीज असेल ती झाली. सो या सगळ्या ह्युमन स्किल्स आहेत ज्या AI कधी रिप्लेस करणार नाही. सो ह्युमन स्किल्स प्लस टेक्निकल स्किल्स. सो टेक्निकल स्किल्स मध्ये तुमची AI लिटरसी ही आली पाहिजे. सो आणि ह्युमन स्किल्स मध्ये तुम्हाला अजून एक मी ऍड करतो, ते म्हणजे तुमचं डोमेन नॉलेज. तुम्ही ज्या क्षेत्रात आहात, जसं मी बँकिंग मध्ये आहात तर बँकिंगचं पूर्ण नॉलेज, सो तो तुमचा डोमेन झाला. सो त्या डोमेनचं नॉलेज. आणि मग टेक्निकल स्किल्स मध्ये काय आलं तर तुमची AI ची लिटरसी, की तुम्हाला AI बद्दल काय माहिती आहे, किती माहिती आहे, कुठले टूल्स आहे बाजारात, माझ्या बँकिंगच्या क्षेत्रामध्ये AI चा कसं मला फायदा होऊ शकतो, मी कुठले टूल्स वापरले पाहिजे, जिथे मला 4 तास लागायचे ते 4 मिनिटात काम माझं कसं होऊ शकतं. सो हे झाली AI ची लिटरसी. आणि राईट माइंडसेट म्हणजे काय, की मी त्याचा नीट वापर करणार, मी एथिकल वापर करणार, मी डीप फेक सारखे व्हिडिओज नाही करणार, मी कोणाला त्रास नाही देणार. हे झालं एथिकल माइंडसेट, की जे प्रॉपर माइंडसेट थ्रू मी करणार. सो हे या 3 गोष्टी असतील तर नक्कीच ब्राईट करिअर, ब्राईट फ्युचर असेल. ओके. त्याच्यानंतर पुढील 10-20 वर्षात AI जगात कोणते मोठे बदल घडवू शकतो असे म्हणजे आपण भाकीत करता? सो प्रदीप, मला वाटतं 10-15 वर्ष किंवा 10-20 वर्ष एक खूप मोठा स्पॅन झाला. मी तर म्हणेल पुढच्या 5 वर्षातच बरेच काही फरक दिसतील AI मुळे, बरेच चेंजेस जाणवतील. सो देर वुड बी अ ह्युमन AI इंटिग्रेशन. म्हणजे काय, की तुम्ही ज्या ज्या गोष्टी वापरता त्या सगळ्यांमध्ये तुम्हाला AI दिसेल. सो इट कुड बी फोन, इट कुड बी युअर हाऊस, इट कुड बी युअर कार, लॅपटॉप, सगळीकडे तुम्हाला AI दिसेल. आणि कुठले कुठले क्षेत्र बदलतील तर मला असं प्रामुख्याने वाटतं की हेल्थ केअर इंडस्ट्री ही प्रामुख्याने चेंज होईल. ऍट अ फिंगर टिप्स तुम्हाला सगळं काही घर बसल्या करता येईल. त्याच्यानंतर एज्युकेशन फील्ड आहे जी बदलेल. मे बी काही ट्रॅफिकच्या समस्यावर काही जर का चांगला तोडगा निघेल तर आपल्या पुण्याला तर खूप फायदा होईल त्याचा. तर ते एक होऊ शकतं फ्युचर एनहान्समेंट मध्ये. सो असं आहे म्हणजे बऱ्याचपैकी, किंवा आता इंडस्ट्री जर का बघितल्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ऑटोमेशन होईल. सो पुढच्या 10 वर्ष नाही पण पुढच्या 5 वर्षातच मी म्हणेल की बऱ्यापैकी चेंजेस जाणवतील आणि थिंग्स विल मूव्ह फास्टर देन व्हॉट टुडे. ओके, क्या बात आहे. ओके. AI माणसाचे जीवन सोपे करेल का आव्हान देईल, म्हणजे नेमकं काय वाटतं? सो मला वाटतं की दोन्ही, म्हणजे सोपं पण करणार आणि चॅलेंजिंग पण करणार. सो आत्ताच जर का तुम्ही बघाल तर AI बऱ्यापैकी आपलं काम सोपं करतो. जसं म्हणलं की जिनीच येतो, एक प्रकारचा डिजिटल जिनी. सो अजून 5 वर्षात तर तो जिनी अजून मोठा होणार, राईट? सो काय काय करू शकतो हे कल्पनाच केलेली होती. सो त्याप्रमाणे तो सगळं सोपं करणार. आणि चॅलेंजिंग काय करणार तर तुम्हाला टेक्नॉलॉजी वाईज अपग्रेड व्हावं लागेल, नाही तर तुम्ही मागे पडाल. ओके. सो इट विल बी लाईक इलेक्ट्रिसिटी, की जी असते पण दिसत नाही. सो AI पण तुमच्यावर कायम असणार पण दिसणार नाही. सो तुम्हाला चॅलेंज आहे की तुमची प्रायव्हसी, डेटा प्रायव्हसी काय ठेवायची, कुठे ठेवायची, कितपत कंट्रोल ठेवायचा.
आणि ऍज अ सेड की अपग्रेड होणं, हे कंटिन्युअस अपग्रेड होणं, आणि त्या रेसमध्ये तुम्हाला काय चढत्या रेल्वेत जर का जायचंय तर तुम्ही त्या स्पीडनी पळायला पाहिजे. सो बरोबर. इथून पुढचे जे काही जेन्झीज आहेत हा. तर त्यांना या टेक्नॉलॉजीला कॅच करावंच लागेल, ओके. त्या पेसनी पळावंच लागेल. सो हे त्यांच्यासाठी चॅलेंज आहे. सो सोपं पण आहे, लाईफ सोपं पण करणार आणि न्यू चॅलेंजेस पण येणार, दोन्ही. ओके. ओके. आता पुढचा रॅपिड फायर राऊंड आहे. मी तुला प्रश्न विचारेल आणि प्रश्नाचे क्विक आन्सर द्यायचे. बरं. तर पहिला आहे, एआय हुशार की फक्त डेटा क्लोन? पटकन प्रश्न उत्तर द्यायचे. हुशार पण आहे, पण एक मॅनेजरल कोणतरी तर लागेल. ओके. मानव विरुद्ध एआय डिबेट मध्ये कोण जिंकेल? एआय. एआय ला भावना दिल्या पाहिजेत का? नाही. एआय नोकऱ्या हिसकावणार की बॉसला रिप्लेस करणार? नाही, बॉसला पण रिप्लेस नाही करणार आणि नवीन नोकऱ्या तो क्रिएट करणार. ओके. एआय अडकलं तर तुम्ही कंट्रोल डिलीट कराल की प्रार्थना कराल? एआय बेसिकली अडकणार नाही, कारण की तो येत नाही, जमत नाही असं करत तो हॅलोसिनेट करतो. सो अगेन एक ह्युमन तिथे पाहिजे, इंटरव्हेन्शन, की जे कळेल की हा खोटं बोलतोय किंवा हा आपल्याला हॅलोसिनेट करतोय, भ्रमित ओके. करतोय. ओके. 2050 मध्ये कोण हेवी डिमांड मध्ये असेल, रोबोट का मानसशास्त्रज्ञ? दोन्ही. 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 एआय माणसाचा मित्र आहे की स्पर्धक? जिनी. आणि तो जिनीच राहायला पाहिजे. की शेवटी आपल्याला काय वाटतं, एआय शाप आहे का वरदान आहे आपल्यासाठी? एआय वरदान आहे, पण ते तुम्ही कसं वापरतात त्याच्यावर आहे. मध्ये आलेत आणि सांगितलं की तुम्ही वरदान मागा आणि तुम्ही एआय मागितलं तरी चालणार आहे, कारण की एआय तुम्हाला इतकं काही देईल, फक्त तुम्हाला वापरता आलं पाहिजे. तुमच्याकडे ती लिटरसी पाहिजे एआयची. आणि ऍज अ सेड ना, की जिथे खूप सारा डेटा आहे तुमच्याकडे, तुम्ही पूर्वी म्हणजे आतापर्यंत बसून नको ते अनालिज करायचे, आता मिनिटात तुमचे रिपोर्ट्स रेडी असतात, तुमचे मिनिटात तुमचे डॅशबोर्ड्स हे रेडी असतात. पण तो डॅशबोर्ड जर का कळलाच नाही, म्हणजे मी खूप छान करून दिलं एआय कडनं, पण त्या मॅनेजरला ते एक्सपिरियन्स करता आला नाही. तर हे तुमचं स्मार्टनेस तुमच्याकडे पाहिजे, तर एआय हा तुमच्याकडे नक्कीच वरदान आहे. आणि हा वरदानच आहे. शाप म्हणजे आता मी जर म्हटलं की रेग्युलेशन अजून येतील, अजून स्ट्रिक्ट होईल, तर हा नक्कीच वरदान आहे. ओके. ऍक्च्युली तू उत्तर द्यायला सुरुवात केली ना, तेव्हा मला एकदम ना आपली बालपणीची एक स्टोरी आठवली. असं आपल्याला शाळेत सांगायची, लाकूड तुऱ्याची गोष्ट. त्याला म्हणजे ते विहिरीतनं देवी आली आणि तिने त्याला त्या कुऱ्हाडी काढून दाखवल्या, ही तुझी, ती तुझी, ती तुझी. सॉर्ट ऑफ मला वाटलं एकदा. थँक्यू, मला बालपणीची आठवण करून दिली तू. त्याच्यानंतर तरुणांना एआयच्या क्षेत्रात करिअर करायचे असल्यास तुझा काय सल्ला असेल? आता तरुणांना नक्कीच, म्हणजे मी माझी स्वतःची एज्युकेटर्स फर्म आहे, जिथे मी बऱ्याचशा यंगस्टर्स बरोबरच असतो आणि आय लव्ह विथ देम, म्हणजे त्यांचं कॉन्व्हर्सेशन ऐकणं, त्यांना मदत करणं, गाईड करणं. सो इथे मी नुसतं आयटी साठी नाही बोलणार, तर इन जनरल. सो इन जनरल जर कोणी करिअर बघत असेल तर त्यांनी त्याच्या क्षेत्रामध्ये नक्कीच करिअर करावं. इट्स आता आर्किटेक्चर फील्ड आहे, पण त्या फील्डमध्ये एआय आज काय करतोय आणि मी काय करतोय, मी जे करतोय ते जर का एआय करतोय, तर मग मी का करतोय? एक्झॅक्टली. म्हणजे मग मला का लोक घेतील, जर का ते एआय माझ्यापेक्षा स्मार्टर, फास्टर प्रोव्हाइड करत असेल जर देतंय, तर मग ते टूल जर का मला आलं तर माझी डिमांड वाढणार. राईट. ओके. पण मग डज इट मीन की मग मी ते शिकायचंच नाही? तसं नाही, तुम्हाला ते आलं पाहिजे, कारण एआय ते चुकवू पण शकतो. मग एआय चुकलं तर मला कळलं पाहिजे की अरे हे चुकतंय, हे असं नाही, हे असं आलं पाहिजे. बरोबर. सो मला ते आलं पाहिजे, ती गोष्ट मला आली पाहिजे आर्किटेक्ट मधली, आणि प्लस मला ते टूल पण वापरता आलं पाहिजे जे सेम आउटपुट काढून देते मिनिटामध्ये किंवा काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये, ज्याला मी अख्खा दिवस लावतो. पण ते आउटपुट बरोबर आलंय की नाही, त्यासाठी मला ते बेसिक नॉलेज पण पाहिजे. सो हे उलट या जनरेशनचं चॅलेंज वाढलंय. बरोबर. ज्यांना एआय टूल पण आलं पाहिजे, ते बेसिक नॉलेज पण पाहिजे. आता कमिंग टू आयटी. ओके, सो आयटी मध्ये पण सेम आहे. आता काही युट्यूब वरती किंवा फेसबुकवर, इन्स्टावरती आपण बघतो की काही ऍड्स येतात की ते म्हणतात की तुम्ही पायथन शिका युझिंग एआय डायरेक्टली. तुम्हाला कोडिंगची काहीच गरज नाही, तुम्ही डायरेक्ट युझिंग एआय शिका. हे माझं पर्सनल ओपिनियन आहे, मे बी रॉंग, पण दिस इज नॉट करेक्ट. तुम्हाला बेसिकली प्रोग्रामिंग लँग्वेज आलीच पाहिजे. सो बेसिक तुम्हाला आलं तर तो एआय जे तुम्हाला कोड जनरेट करून देतो, त्यामध्ये काय तो चुकतोय का तो बरोबर आहे, किंवा तुम्हाला काही वेळेस छोटंसं मायनरचा चेंज करायचा असतो. एआय तुम्हाला पूर्ण सगळं लिहून दिलंय, पण त्यामध्ये एक मायनर कस्टमायझेशन झालं, काही चेंज झालं,
तर यू कॅनॉट गो ऑलवेज टू AI आणि से की बरं आता या कोड मला बारीकसं चेंज करून दे. तर तुम्ही तिथे तुम्हाला कळलं पाहिजे तो चेंज कुठे करायचा. सो यासाठी तुम्हाला स्वतः कोडिंग आलं पाहिजे. ओके. फक्त कोडिंग प्लस तुम्हाला AI पण आलं पाहिजे आणि AI कडनं काम करून घ्यायचं. सो IT मध्ये पण सेम मी म्हणेल की अगेन तुमचे प्रॉम्प्ट्स तसे पाहिजे. आता काही वेळेस काय होतं की वाईप कोडिंग करता. वाईप कोडिंग म्हणजे काय की पूर्ण कोड तुम्हाला AI लिहून देतो. सो डेव्हलपर्स मग राहतील का, हा एक मेन क्वेश्चन होता. सो डेव्हलपर्सचा जॉब उलट जास्त अवघड झाला की कोड तर मला लिहून देतो पण मला तो कोडच कळला नाही तर, राईट. सो मग आता बेसिकली काय करा की पूर्ण AIचं नॉलेज घ्या, राईट फ्रॉम ML मशीन लर्निंग पासून तर पूर्ण AIचं नॉलेज घ्यायचं, प्लस आपल्या स्ट्रीमचं जसं IT मध्ये असाल तर IT स्ट्रीमचं पण तुम्ही पूर्ण नॉलेज हे घेतलं पाहिजे असं मला वाटतं. ओके. तर स्वप्नीलचे खरंच म्हणजे मनापासून आभार की तू एवढा वेळ काढून आज इथे आलास थँक्यू. तुझ्या बिझी शेड्यूल मधून आणि एवढी आम्हाला खूप चांगली एंटरटेनिंग माहिती दिली AI बद्दल. आणि दुसरं मंडळी, स्वप्नीलची एज्युकेटर्स म्हणून इन्स्टिट्यूट आहे आणि तो खूप चांगले म्हणजे क्लासेस, एज्युकेशनल प्रोग्राम्स वगैरे घेतो. जर तुम्हाला स्वप्नीलला कनेक्ट करायचं असेल तर स्वप्नीलच्या एज्युकेटर्सची माहिती आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहेच आहे. तर तशाप्रमाणे म्हणजे तुम्ही त्याला कनेक्ट होऊ शकता. आणि अजून ऍडिशनल स्वप्नील पण तुम्हाला गाईड करेल की जर तुम्हाला एज्युकेटर्स बरोबर कनेक्ट व्हायचंय तर तुम्हाला काय करायचंय. मी पहिले एज्युकेटर्स बद्दल सांगतो. सो टीचिंग हॅड बीन माय पॅशन. सो विथ दिस पॅशन काय झालं की मी IT कंपनीत लागलो आणि IT कंपनीमध्ये आमचे जे CEO आहे अनिरुद्ध परांजपे, ते त्यांनी मला हेल्प केलं की हे पॅशन टू कंटिन्यू कर. सो बीन इन टू IT आय एम ऑल्सो इन टू ट्रेनिंग्स. सो मी कनकामध्ये पण बरेचसे ट्रेनिंग्स मी घेतो, प्लस मी डिलिव्हरी लीड आहे आणि मी स्वतःची ट्रेनिंग पण घेतो. सो मला या ITचा फर्मचा फायदा काय होतो की मी जे लेटेस्ट शिकतो ते मी लेटेस्ट शिकवू शकतो. सो एक रटाळ लेक्चर्स पेक्षा मी हे ऑनलाईन मुलांना शिकवतो की कसा प्रोजेक्ट असला पाहिजे, कसा प्रोग्राम लिहिला पाहिजे. हे ऑनलाईन म्हणजे मी स्वतः मुलांच्या समोर तो प्रोग्राम लिहितो. जे काही बग्स येतात, एरर्स येतात, आम्ही सगळे मिळून सॉल्व्ह करतो. यांनी क्लॅरिटी येते, यांनी बग्स समजतात आणि यांनी कम्प्लीट फ्लो कळतो. सो educators is all about training of the programming language. Initially I started with C++. आता Java, Python. So सध्या Python, advanced Python is the boom. So yeah, that's about educators and details असेल डिस्क्रिप्शन मध्ये. डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही सगळे म्हणजे जॉईनिंगचे जे काही लिंक्स वगैरे असतील किंवा कॉन्टॅक्ट नंबर असतील ते आम्ही सगळे शेअर करू. तर तुम्हाला मंडळी आजचा पॉडकास्ट कसा वाटला ते आम्हाला नक्कीच कळवायला विसरू नका. तुमचे कॉमेंट्सची आम्ही वाट बघू. आणि हो, मार्गप्पाला फक्त तुम्ही पॉडकास्ट नका बघू तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद. आणि हो, आज एवढा वेळात वेळ काढून स्वप्नील आपल्याकडे आलाय तर आपण स्वप्नीलला एक टीम मार्गप्पाकडून एक छोटीशी भेट देणार आहे. तर ती तुम्ही स्वीकारावी. धन्यवाद. थँक्यू.